लाडकी बहीण योजनेतील तब्बल 80 लाख महिलांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा होती की ज्या महिला अपात्र ठरल्यात त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार का, कारवाई होणार का? यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोठं स्पष्टीकरण दिलंय। ते नेमकं काय म्हणालेत, महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचं काय म्हणणं आहे, सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। तर मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये हे दिले जातात। या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला, पण आता त्याच लाडक्या बहिणींमध्ये सरकार विरोधात आक्रोश निर्माण झालाय। यामागचं नेमकं कारण म्हणजे सरकारने सुरू केलेली एक मोहीम। सध्या सरकारकडून अनेक योजनेतील अर्जांची छाननी ही सुरू झाली आहे। मोठी धक्कादायक माहिती त्यातून समोर आली आहे, ती म्हणजे तब्बल 80 लाख महिला या विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या असल्याचं सांगितलं जातंय। यामुळे अनेक महिलांच्या मनात आता भीती निर्माण झाली होती, कारण गेल्या काही महिन्यांपासून मिळालेली रक्कम सरकार परत मागणार का, आपल्यावर कारवाई होणार का, असे प्रश्न हे सर्वत्र विचारले जात होते। याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची अशी भूमिका स्पष्ट केली आहे। फडणवीस म्हणालेत की ज्या महिला अपात्र ठरल्या असतील किंवा ज्यांनी यापूर्वी लाभ घेतला असेल त्यांच्याकडून सरकार कोणत्याही प्रकारची पैशांची वसुली करणार नाही। म्हणजेच लाखो महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे। मात्र ज्या 14,000 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। त्यांनी लाडक्या बहिणींना एका प्रकारचं अप्रत्यक्षपणे खुशखबरच दिली आहे। मात्र दुसरीकडे महिलांच्या नावे ज्या पुरुषांनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर कारवाई होणारच, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणारच, असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय। ते काय म्हणालेत ऐकूयात। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। दरम्यान सरकारकडून KYC उत्पन्नाची अट, वयाची अट आणि इतर निकषांची पडताळणी ही सुरूच आहे। अनेक महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाहीये, तर काही महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आले। काहींचं वय हे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, तर काही महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्याने त्यांची नावे ही तपासली जात आहेत। सोबतच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी सांगितलंय की 80 लाखांचा आकडा म्हणजे सर्व महिला या कायमच्या अपात्र झाल्या आहेत असं नाहीये। त्यामध्ये KYC न केलेल्या महिला, उत्पन्नाच्या अटीत न बसणाऱ्या महिला, वयोमर्यादा ओलांडलेल्या महिला आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे। काही महिलांच्या बाबतीत तांत्रिक अडचणींमुळे लाभ थांबला असल्याचं, त्यांची फेरपडताळणीही केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। पाहूयात। महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता। आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत, म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही, यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात
4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी EKYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने EKYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. आता या सगळ्या प्रकरणात विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत निवडणुकीआधी महिलांना सरसकट लाभ देण्यात आला आणि आता नियमांच्या नावाखाली त्यांनाच योजनेतून बाहेर काढलं जात असल्याचा आरोप केलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरत असतील तर याला जबाबदार कोण, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही अंबादास दानवे यांनी केली. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुरुवातीला 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ दिल्याचा दावा करण्यात आला, पण आता फक्त 1.66 कोटी महिलाच पात्र असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी योजना वापरली गेली का असा थेट प्रश्न विरोधक विचारतायत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढे काय होणार. सरकारकडून अजूनही पडताळणीही सुरू आहे, त्यामुळे अपात्र महिलांची संख्या वाढू शकते किंवा काही महिलांची नावे ही पुन्हा पात्र यादीत येऊ शकतात. मात्र सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही होणार नाहीये. मात्र जर सुरुवातीला पात्रतेची तपासणी सुरू झाली असती तर आज 80 लाख महिलांवर अपात्रतेची वेळ आली असती का? आणि जर विरोधकांचा दावा हा खरा असेल तर पुढील काळात आणखी महिलांची नावे यादीतून कमी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला येत्या काळात कळेलच. पण सध्या तरी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.